महिन्याभरामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची वाढ झालेली आहे, तर चांदीच्या दरामध्ये सुद्धा 12,000 रुपयांची वाढ झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा सुवर्ण बाजारावरती परिणाम पाहायला मिळतोय। जागतिक ट्रेड वॉरमुळे सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण जळगावच्या सुवर्ण बाजारात आहोत आणि आपण बघू शकतो की वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात 10,000 रुपये प्रति तोळे वाढ झालेली आहे, तर चांदीच्या दरात देखील 10 ते 12,000 रुपयांनी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर आपण सोन्याचे दर बघितले तर 87,500 रुपये प्रति तोळे सोन्याचे दर आहेत, तर चांदी देखील 1 लाखापार गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमके सोन्या चांदीचे दर का वाढत आहे या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सुवर्ण व्यावसायिक आकाशजी बंगाळे आहेत। दादा, काय सांगाल, कशामुळे सोन्याचे रेट हे सातत्याने वाढत आहे? आता सोन्याचे भाव जवळजवळ डोनाल्ड ट्रम्पची सरकार आल्यापासून सोन्याचे भाव 10,000 रुपयाने वाढले, सोबतच चांदीचे भाव पण 10,000 रुपयाने वाढले। याचे मागचं मुख्य कारण अनसर्टनिटी जी सुरू आहे, टॅरिफ रेटमुळे जो ट्रेड वॉर सुरू झाला आहे त्याचा हा परिणाम आहे। आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहेत। सर, काय सांगाल, आपण बघतोय की सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ सुरू आहे, यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता आपण बघतो ते की सोन्याचा भाव अराऊंड 85,000 झालेला आहे, तर लग्नसराई पण सुरू झालेली आहे। तर आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांसाठी जेव्हा आम्ही 2 ग्रॅम घेतो त्याच्याऐवजी आता आम्हाला 1 ग्रॅम घ्यावं लागतं आहे। तर भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने काहीतरी नियम किंवा त्याच्यावर लागूबंदी करून सोन्याचा भाव कमी करावा, म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला तो परवडेल, अशीच आमची अपेक्षा आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।